झी 24 तास एक पाऊल पुढे। एलबीटी विरोधातल्या व्यापाऱ्यांचा बंद काही मिटत नाहीये, त्यामुळे राज्यभर नागरिक हैराण झालेत। मात्र या मुद्द्याचं राजकारण केलं नाही तर ते राजकारणी कसले। पिंपरी चिंचवडमध्ये व्यापाऱ्यांचे हे आंदोलन या राजकारण्यांसाठी आयतीच संधी ठरली आहे। पाहूया हा रिपोर्ट। एलबीटी विरोधात मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी चिंचवड या शहरात जोरदार आंदोलन करण्यात येत आहे। प्रत्येक ठिकाणी व्यापारी रस्त्यावर उतरतोय, पण पिंपरी चिंचवड मधल्या आंदोलनाची काहीशी वेगळीच स्थिती आहे। इथं एलबीटी विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचं नेतृत्व शिवसेना खासदार गजानन बाबर करतायत। सुरुवातीपासूनच बाबर यांनी एलबीटीच्या विरोधात भूमिका घेत व्यापाऱ्यांचं नेतृत्व केलं, त्यामुळे बाबर यांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे। म्हणूनच इतके दिवस शांत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही यात उडी घेतली आहे। आझम पानसरे यांनीही आता व्यापाऱ्यांना आवाहन करत ग्राहकांना वेठीस धरू नये असं म्हटलंय। पण पानसरे एवढ्यावरच थांबलेले नाहीयेत, तर बाबर यांच्यावर जोरदार टीका करत बाबर केवळ प्रसिद्धीसाठी एलबीटीचा उपयोग करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। त्यांना काम करायचं नाही, जो हॉट इश्यू आहे, ज्या विषयावरती लोकांच्या भावना आहेत, भावनेशी खेळायचं, लोकांच्या भावनेशी खेळायचं, फक्त लोकांमध्ये कशी प्रसिद्धी राहील एवढाच त्यांचा धंदा आहे। बाबर यांनीही पलटवार करत आझम पानसरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे। इतके दिवस आझम पानसरे होते कुठे असा सवाल बाबर यांनी उपस्थित केलाय। त्यांनी ग्राहकांना एकत्र करून माल मागून त्यांनी चौकात दुकानं चालू केली तर आम्हाला त्यांचा विरोध नाही। त्यांनी व्यवस्था करण्याचं काम करावं, ग्राहकांची एकी करून काय त्यांना माल मागून जर लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम जर त्यांनी केलं तर त्यांना अत्यंत ग्राहकांचा सुद्धा आशीर्वाद लागेल। आमचं काही म्हणणं नाही, आमचं काय त्यांच्याशी भांडण नाही, त्यांच्या विरोध नाही। गजानन बाबर यांनी मावळ लोकसभा मतदारसंघात आझम पानसरे यांचा दारुण पराभव केला होता। आता एलबीटीच्या आंदोलनामुळे बाबर यांना आयतीच संधी मिळाली आहे आणि त्यामुळे त्यांनी एलबीटीच्या माध्यमातून मतदारसंघाची बांधणी सुरू केली आहे। आणि त्याचमुळे आझम पानसरे यांच्याबरोबर पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेसनेही मैदानात उडी घेतली आहे। या सर्व घडामोडींमध्ये एलबीटीचा मुद्दा मात्र बाजूला पडत चाललाय। या राजकारणात सर्वसामान्य नागरिकांचे हालच होत आहेत। एलबीटी विरोधात व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदमुळे सध्या सर्वसामान्य नागरिकांचं प्रचंड हाल होतंय। अशा स्थितीमध्ये सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येत यावर तोडगा काढणं अपेक्षित आहे। पण पिंपरी चिंचवडमध्ये याच मुद्द्यावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमने सामने आलेत। त्यामुळं या पक्षांना सर्वसामान्य नागरिकांबद्दल खरंच काही देणं घेणं आहे का हा प्रश्न उपस्थित झालाय। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास एक पाऊल पुढे।